अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सांगलीच्या मिरजमध्ये भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्यात। बाप्पाच्या मिरवणूक मार्गावर तब्बल 12 स्वागत कमानी उभारण्यात आल्यात। सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून भव्य अशा 50 ते 60 फुटी स्वागत कमानी उभारल्या जातात। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरज शहरामध्ये भव्य दिव्य अशा गणेश विसर्जन मिरवणुका निघतात आणि या विसर्जन मिरवणुकी मार्गावर ऐतिहासिक स्वागत कमानी उभारण्याची परंपरा आहे। मिरज शहरामध्ये सध्या 12 स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या आहेत। विसर्जन मिरवणूक मार्गावर या स्वागत कमानी उभारण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे, ती आज देखील जोपासण्यात येते। हिंदू एकता आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश असतील किंवा राजकीय पक्षांचे अजेंडे असतील, ते या स्वागत कमानीच्या माध्यमातून झळकले जातात। केदारनाथ इथलं मंदिर असेल, त्याचबरोबर मिरज शहरातलं ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट असेल, त्याची दुरावस्था असेल किंवा महायुतीचे जे काही लाडकी बहीण योजनेचे प्रसार असेल, त्याचबरोबर राज्यातली जी काही परिस्थिती आहे ती ठाकरे गटाकडून मांडण्याचा प्रयत्न स्वागत कमानीच्या माध्यमातून झालेला आहे। आणि अशा पद्धतीने आता मिरज शहरामध्ये विसर्जन मिरवणुकी मार्गांवरील स्वागत कमानी ज्या आहेत त्या बाप्पांच्या निरोपासाठी आणि स्वागतासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन कोसिनसह सरफराज सनदी, झी24 तास सांगली।